संगीतकार तथा संगीत संयोजक म्हणून कार्यरत असलेल्या राधिका भिडे यांच्या 27 जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीमध्ये राधिका भिडे लाईव्ह या विशेष चॅरिटी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। याबाबतची माहिती राधिका भिडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली। नमस्कार, मी राधिका भिडे। 27 जूनला माझा वाढदिवस असतो आणि दरवर्षी मी काही ना काहीतरी सोसायटीमध्ये माझं कंट्रीब्युशन असतं। तर आयपॉप नंतर ॲक्च्युली माझी जर्नी सगळ्यांनीच बघितली आहे, पण त्या आधीची जर्नी जी भरपूर वर्ष मला संगीतमध्ये गेली, अगदी लहानपणापासून, तर ती सगळी रत्नागिरीकरांनी बघितलेली आहे। आणि मला असं वाटलं की आयपॉप नंतरचा पहिला माझा कार्यक्रम स्वतःच्या गाण्यांचा हा रत्नागिरीपासून व्हावा, कारण रत्नागिरीतनं जी सुरुवात झाली आहे समुद्रकिनारी बसून गाणी लिहायचे, तर तो सगळा प्रवास आज रत्नागिरीकरांनी माझा बघितला आहे, तर त्यांच्यासाठी मला काहीतरी करायची इच्छा होती। तर हा कार्यक्रम राधिका भिडे लाईव्ह हा कार्यक्रम 27 जूनला होणार आहे सावरकर नाट्यगृहामध्ये संध्याकाळी 6:30 नंतर। तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला देणगी द्यायची माझी जी इच्छा होती ती पूर्ण होणार आहे। तर आणि शो ॲक्च्युली मला कल्पना नव्हती की पासेस आम्ही ओपन केल्यानंतर काही तासामध्ये हाऊसफुल झाला आहे। तर अगदीच मला ओव्हरवेल्मिंग फीलिंग आहे ह्याबद्दल आणि नक्कीच म्हणजे डिमांड शो आम्ही पुढच्या 2-3 महिन्यामध्ये प्लॅन करतो आहोत। तर मला खूप छान वाटतं आहे की माझा पहिला कार्यक्रम हा रत्नागिरीपासून सुरू होतो आहे आणि असेच कार्यक्रम पुढेही मी करत राहीन, असंच प्रेम देत राहा, असेच आशीर्वाद देत राहा। ह्या कार्यक्रमाची संकल्पना अशीच आहे की जी गाणी आत्तापर्यंत मी लिहिली आहेत, गायली आहेत, संगीतबद्ध केली आहेत आणि संगीतकार म्हणून ज्या गाण्यांना मी काम केलं आहे, तर सगळी अशी गाणी आहेत की जी माझ्या आयुष्याशी जोडलेली आहेत आणि अगदी सुरुवातीपासून जी मी गाणी केली, त्यानंतर आयपॉपमधली जी गाणी आहेत, ती सगळी मी ह्या कार्यक्रमामध्ये परफॉर्म करणार आहे। तर हा एक अनोखा कार्यक्रम आहे मला असं वाटतं, कारण म्हणजे कार्यक्रमाची संकल्पनाच माझ्या गाण्यांचीच फक्त आहे, त्यामुळे लोकांना ह्या गाण्यांचा खूप आनंद घेता येणार आहे, सगळीच गाणी एकाच स्टेजवरती। तर आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट। साहस फाउंडेशन ही पुण्याची संस्था आहे जी मुक्या प्राण्यांसाठी काम करते आणि त्यांचं काम मी बघितलेलं आहे, खूप वर्षानुवर्ष ते ह्या संस्थेमध्ये आहेत। तर त्यांच्याच टीममधनं आपण काही माणसं आपल्या कार्यक्रमाच्या वेळेला बोलवलेली आहेत, जे त्यांचं काम आपण स्टेजवरती त्यांना बोलावून ते सगळं सांगायला लावणार आहोत की त्यांचं आत्तापर्यंतचं काम काय आहे, ते कशा पद्धतीची कामं करत आहेत आणि त्यांना कशाची नेमकी गरज आहे। तर रत्नागिरीमधल्या सगळ्यांना मला असं वाटतं सांगावंसं की आपण त्यांना खूप मदत करावी, कारण खूप गरजेचं आहे हे मुक्या प्राण्यांसाठी आणि खूप कमी संस्था आहेत अशा की ज्या मुक्या प्राण्यांसाठी ॲक्च्युली काम करत आहेत। तर माझी वाढदिवसानिमित्तची जी इच्छा होती ती ह्या कार्यक्रमामुळे मला पूर्ण करता येते। तर आपण QR कोड साहसवाल्यांचा जो आहे तर तो कार्यक्रमाच्या बॅनरवरती, स्टेजच्या बॅनरवरती आणि प्लस ते येणार आहेत ते एंट्रन्ससाठी त्यांना आपण एक जागा दिली एंट्रन्सच्या पुढे, जिथे त्यांचं काम सगळं आपल्याला पोर्ट्रे करणार आहेत, आपल्याला बघता येणार आहे ते नक्की काय काय काम करत आहेत। तर प्लीज तुम्हाला जर असं वाटलं की म्हणजे तुम्हाला त्यांचं काम आवडत असेल आणि गरजेचं वाटलं तर नक्की तुम्ही डोनेट करा, हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं। सो या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचं औचित्य साधून 28 तारखेला माझं नवीन गाणं येतं आहे, त्याचं नाव आहे दे सपान। तर 27 तारखेला जो कार्यक्रम होतो आहे तर त्यामध्ये मी तो ॲज अ प्रीमियर म्हणून सगळ्यांना ऐकवणार आहे ते गाणं आणि 28 तारखेला सगळ्याच लोकांना सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवरती अवेलेबल आहे ऐकायला। तर नक्की कळवा तुम्हाला ते गाणं कसं वाटतं आणि 27 तारखेला जे येणार आहेत तर त्यांनाही असं सांगायला आवडेल की तुम्ही तेव्हा मला नक्की कळवा तुम्हाला ते गाणं कसं वाटलं। तर आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट आणि हे गाणं माझ्यासाठी खूप जवळचं आहे, कारण हे गाणं वर्षभरापूर्वी मी केलेलं होतं, पण काही ना काही म्हणजे होतंच असं की आपलं काम बाजूला ठेवून आपण वेगळं काहीतरी करतो, तर त्या नादामध्ये ते थोडं पाठी राहिलेलं होतं। पण एक गोष्ट छान वाटली की वाढदिवसाच्या निमित्ताने आज मी परत ते रिलीज करते आहे, तर होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल।